राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत बोलताना रायगडमधील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची जीभ घसरलेली आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने बेईमानी करण्याचं काम केलं आणि आताही करत आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये त्यांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं महेंद्र थोरवे यांनी सांगितलंय। आणि यावर आपल्याबाबत होणाऱ्या खालच्या शब्दातील टीकेकडे आपण फारसं लक्ष देत नसल्याचं प्रत्युत्तर सुनील तटकरेंनी दिलंय। जिल्ह्याच्या आता निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी आरपीआयशी चर्चा करण्याचं काम राष्ट्रवादीशी भरतशेठ आमचे गोगावले एकत्रपण त्या ठिकाणी करत आहेत। परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही सगळी परिस्थिती असताना सुद्धा सुनील तटकरे किती काही प्रयत्न केला तरी ते आहे आणि ती वाकडीच असणार, त्यामुळे ते काही सरळ राहणार नाही। त्यामुळे किती आम्ही जरी ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केला तरी बेमानी ज्यांच्या रक्तात आहे ते बेमानीच करणार, त्यामुळे त्यांच्यावर काय आम्ही बोलणार नाही। माझ्याबद्दल खालच्या शब्दात टीका टिप्पणी गेले काही महिने होते आहे, पण मी अतिशय शांतपणाने ती स्वीकारलेली आहे। कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे, महायुतीचा समन्वय करण्यामध्ये माझी सुद्धा जबाबदारी मी मोठी असं मी सतत मानत आलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यात माझ्याबद्दलची व्यक्तिगत खालच्या स्तरावरची टीका टिप्पणी याकडे मी फारसं लक्ष त्या ठिकाणी देत नाही। स्वाभाविक आहे की त्या स्तरावरती टीका टिप्पणी होत असताना पक्षाच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात, त्यांना राग येणं स्वाभाविक असू शकतं, पण मी स्वतः संयमाची भूमिका घेत असल्यामुळे आमचं राज्यपातळीवरचा समन्वय कसा राहील तो प्रयत्न माझ्याकडे नक्की होतो आहे।